श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय, मेष राशीच्या व्यक्तींना येणारा जो आठवडा आहे म्हणजे 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर हा जो येणारा आठवडा आहे तो तुमच्यासाठी कसा जाणार आहे. विशेष करून नोकरदार वर्गासाठी, महिलांसाठी, शिक्षणाच्या बाबतीत, तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत कसा जाणार आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा की मित्रांनो, की मेष राशी चक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. त्याचमुळे बघा की मेष राशीच्या व्यक्तींचा येणारा जो आठवडा आहे तो अतिशय शुभ आणि वर्धक जाणार आहे. तुम्हाला प्रगतीसाठी सुद्धा येणाऱ्या आठवड्यात अतिशय वाव मिळणार आहे. व्यवसायात आणि व्यापारात तुमची प्रगती होणार आहे. तर जाणून घेऊया सविस्तर येणारा आठवडा कसा जाणार आहे. तर पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर येणारा जो आठवडा आहे तो तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे. थोडक्यात किरकोळ समस्या जर सोडली, थंडी, ताप, सर्दी हे किरकोळ जर आजार सोडले तर येणारा आठवडा तुम्हाला हा अतिशय जाणार आहे. परंतु थोडीशी खाण्यापिण्याकडे तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुम्ही बाहेर जर कामासाठी जाणार असाल तर डब्बा घेऊनच तुम्हाला कामावर जायचं आहे. बाहेरचं खाणं शक्यतो टाळा आणि जर पर्याय नसेल तर तुम्ही खाऊ शकता. परंतु शक्यतो बाहेरचं खाणं हे टाळलेलं कधीही चांगलं असतं. तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. आणि थोडंसं तुम्ही व्यायामाकडे पण लक्ष द्या. नक्की रोज सकाळी उठून व्यायाम करा. त्यामुळे तुमची तब्येत अतिशय चांगली राहील. त्याचप्रमाणे बघा की नोकरदार वर्गासाठी हा येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर अतिशय खुश राहतील आणि तुम्हाला दया दाखवतील आणि बघा की तुम्हाला एखादे वरिष्ठ पद सुद्धा नोकरीमध्ये मिळण्याची ह्या आठवड्यात शक्यता आहे. परंतु तुम्हाला थोडंसं तुमच्या नोकरीमध्ये जे राजकारण चाललेलं असेल किंवा नोकरीमध्ये राजकारण जे आहे त्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं नाही. जर एखादी व्यक्ती जर तुमच्या नोकरीमध्ये राजकारण करत असेल किंवा काही लोक तुमच्या नोकरीच्या ठिकाणी राजकारणात असतील तर तुम्हाला त्या राजकारणात सहभागी व्हायचं नाहीये. तुम्ही जर राजकारणात सहभागी झाला तर तुम्हाला काही अडचणी नोकरीच्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. म्हणून तुम्हाला राजकारणात सहभागी व्हायचं अजिबात नाहीये. त्याविषयी तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा की तुमचं नोकरीमध्ये काम असेल ते तुम्हाला प्रामाणिकपणे करायचं आहे आणि जर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी जर काम प्रामाणिकपणे केलं की तुम्हाला तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला प्रमोशन सुद्धा येणाऱ्या आठवड्यात मिळू शकतं. म्हणजेच काय की तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे चान्सेस या आठवड्यात जास्त प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे बघा, ज्या व्यक्तींना नोकरी नसेल किंवा व्यक्ती नोकरीच्या शोधात असतील, अशा व्यक्तींना सुद्धा येणाऱ्या आठवड्यात नोकरी लागण्याचे योग आहेत. म्हणजेच तुम्हाला येणारा आठवडा हा नोकरीसाठी अतिशय चांगला जाणार आहे. म्हणून म्हणून तुम्ही काम ज्यांना नोकरी असेल अशा व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे संयम ठेवून काम करायचं आहे. कुठल्याही राजकारणात तुम्हाला भाग घ्यायचा नाहीये. त्याचप्रमाणे बघा की महिला वर्गासाठी सुद्धा येणारा जो आठवडा आहे तो अतिशय आनंदात जाणार आहे. कारण की एखाद्या तुमच्या कुटुंबातील जी प्रिय व्यक्तीचे कुटुंबात तुमच्या आगमन होणार आहे. त्यामुळे कुटुंबातील वातावरण अतिशय आनंदाचे राहणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत फिरण्याचा बेत आखाल. तुमचं कौटुंबिक वातावरण हे अतिशय चांगलं राहील. परंतु महिला वर्गासाठी एक अतिशय सावधानगिरीची बाब म्हणजे तुम्ही कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना किंवा कुठलाही व्यवहार करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. जर एखादी अनोळखी व्यक्ती जर तुमच्याशी व्यवहार करण्यासाठी आली असेल किंवा तुम्हाला त्याच्याशी व्यवहार करायचा असेल, तर तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांचं मार्गदर्शन घेऊनच तुम्हाला त्या अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करायचा आहे. नाहीतर तुम्हाला अनोळखी व्यक्तीशी येणाऱ्या आठवड्यात आर्थिक व्यवहार करायचा नाहीये. त्याचप्रमाणे बघा की शैक्षणिक बाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांसाठी येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. परंतु तुमचं थोडंसं अभ्यासात मन केंद्रित करा. तुमचं अभ्यासात येणाऱ्या आठवड्यात लक्ष ठेवा आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा फॉर्म भरला असेल किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या असेल, अशा अशा विद्यार्थ्यांनी आपले कष्ट चालू ठेवा. त्यांना येणाऱ्या आठवड्यात यश नक्की मिळेल किंवा त्यांना
एखाद्या तुम्हाला जर एखाद्या परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरला नसेल, तर तुम्ही या आठवड्यात तो फॉर्म भरू शकता. तुमच्यासाठी अतिशय चांगली योग आहेत. आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत म्हणावं झालं तर आर्थिक बाबतीत येणारा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला जाणार आहे. तुमची जर एखाद्या व्यवसायात किंवा एखाद्या व्यापारात जर काही तुमचे पैसे अडकले असतील, तर तो पैसे निघण्याचा मार्ग ह्या आठवड्यात मोकळा होणार आहे. म्हणजेच काय तुमचे ते जर व्यवसायात जे पैसे अडकले असतील, तर ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. त्याचप्रमाणे बघा, की व्यवसाय जे मेष राशीचे व्यक्ती व्यवसाय करत असतील, त्यांच्यासाठी येणारा आठवडा कसा जाणार आहे, ते आता आपण बघूया. तर व्यावसायिकांसाठी येणारा जो आठवडा आहे, तो अतिशय चांगला जाणार आहे. परंतु तुम्हाला थोडीशी येणाऱ्या आठवड्यात काळजी घ्यायची आहे. विशेष करून तुम्हाला तुमच्या ग्राहकाशी बोलताना संयम ठेवून बोलायचं आहे. ग्राहकाशी वागताना तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगलेपणाने वागायचं आहे. म्हणजेच काय तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात तुमच्या ग्राहकाशी थोडेसे पटणार नाही. त्यामुळे तुम्हाला संयमाने ग्राहकाशी व्यवहार करायचा आहे. आणि जर तुमच्या ग्राहकाशी जर तुमचा व्यवहार चांगला झाला नसेल, तर तुम्हाला थोडासा अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही ग्राहकाशी बोलताना संयम ठेवूनच बोलायचं आहे. त्यानंतर बघा, की व्यवसायात तुम्हाला एखादी नवीन कल्पना सुचवू शकते, की तुम्हाला नवीन व्यवसाय जर चालू करायचा असेल, तो सुद्धा तुम्ही येणाऱ्या आठवड्यात चालू करू शकता. तुम्हाला नवीन आयडिया आयडिया मिळू शकतात किंवा तुमचा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला एखाद्या व्यवसायाची आयडिया देऊ शकतो. त्याप्रमाणे तुमचं नवीन व्यवसाय टाकण्यासंबंधी येणाऱ्या आठवड्यात काही कल्पना तुम्हाला सुचतील. त्यानंतर बघा, की वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवन सुद्धा तुमचं अतिशय आनंदात जाणार आहे. त्याचप्रमाणे बघा, की तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही येणाऱ्या आठवड्यात फिरण्यासाठी काही उपक्रम फिरण्यासाठी जाल किंवा तुम्ही धार्मिक कार्यात सुद्धा धार्मिक यात्रेत किंवा धार्मिक कार्यात सुद्धा आपल्या जोडीदारासोबत सहभागी व्हाल. त्याचप्रमाणे बघा, की तुमच्या घरात जर नवीन व्यक्ती किंवा प्रिय व्यक्तीचं आगमन असल्यामुळे तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं अतिशय येणाऱ्या आठवड्यात पटणार आहे. त्याचबरोबर बघा, की आता आपण बघितलं, की महिला वर्गासाठी येणारा आठवडा कसा जाणार आहे, नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा कसा जाणार आहे, शिक्षणाच्या बाबतीत बघितलं, आर्थिक बाबतीत बघितलं, तुमचा व्यवसाय, व्यापाराबाबतीत आपण येणाऱ्या आठवड्याचं बघितलं. फक्त तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात थोडीशी काळजी घ्यायची आहे, की ती काळजी म्हणजे कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर तुम्हाला ह्या आठवड्यात व्यवहार करताना अतिशय सावधानगिरीने करायचं आहे. विशेष करून महिला वर्गाने ही काळजी अतिशय घ्यायची आहे. तर मित्रांनो बघा, की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमचे इतरही काही व्हिडिओ व्हिडिओ चॅनलवर आहेत, ते तुम्ही आवर्जून नक्की बघा आणि आपले जे मित्रमंडळी, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, श्री स्वामी समर्थ.